प्रेमानं भजन थोडं जरी केलं ना महाराज, भगवान परमात्मा तुमचा अंगीकार करेल. आणि एकदा त्याला अंगीकार केला, निंद्यते ही तेने वंद्य केली. आपण त्याच्यावर प्रेम करतच नाही ना. आपण अजून प्रेम नावाच्या गलीतच गेलो नाही म्हणे. एका महात्म्यानं तर फार गोड वर्णन केले. जो प्रेम गली में आए नहीं, ओ प्रेम निभाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने. जो प्रेम गली में आए ओरिजिनल प्रेम, प्रेमाने केलेलं थोडं जरी भजन असेल ना, माझा भगवान परमात्मा तुमचा अंगीकार करेल. तुम्ही किती निंद्य राहा आणि किती वाईट राहा, भगवान परमात्मा तुम्हाला वंद्य बनवेल समाजामध्ये. वंद्य, वंद्य म्हणजे वंदनीय बनवेल. लोक तुमच्या पाया पडतील एवढं वंदनीय माझा भगवान परमात्मा बनतो. पण अंगीकार मात्र भगवंताने केला पाहिजे. आपण जीवन तसं जगलं पाहिजे. म्हणले महाराज जीवन जगण्यासाठी करावं काय लागते? काय नाही म्हणे, देवाला अंगीकार करावा तुम्हाला वाटतंय ना, भजन करा. भजनाशिवाय पर्याय नाही म्हणे. अजून एका वेश्येचे दृष्टांत सांगितला. एवढ्यावर तुकोबारा थांबले नाहीत बरं का, एवढ्या वेळ थांबले. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी. कुंटिनी म्हणजे वेश्या. वेश्या म्हणजे कोण माहित आहे तुम्हाला? एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवान मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. पुढचं तुम्ही म्हणा आता. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. एकटीबाई म्हणाली की बागचे माया येईना बी जरी गेल तर जोळ जोळ जोबाळा जोरे एवढं तर म्हणतात की नाही. तुम्हाला येईना गेल तर स्वरात स्वर तर मिसळा उग कमीत कमी नका. तुम्हाला पाठ मिसळ, तुम्हाला सगळे लहानपणापासून ऐकत आलेलं आहे. धनी मला आई दाखवा ना विठुरायाची पंढरी माहित नाही. इमानदारीने सांगा बरं, हनुमंतरायाच्या दरबारात बसलाव तुम्ही, मग म्हणायला का रोग आले का? म्हणा की थोडं म्हणा. भजन केले तर तेवढंच पुण्य. उग पदरामध्ये एवढ्या थंडीत आलाव तुम्ही घरून, लेकर बाळ घरदार सगळं सोडून, हाय का नाही? म्हणा थोडं म्हणा. म्हणाल ना. तिकडे मी बसलेले पलीकडच्या मंडपात, तुम्ही काय दुसरे नाही कीर्तनच ऐकायला आलाव तुम्ही बी म्हणताव ना. मग हा तर म्हणा, नाही तर नाही तर म्हणा. म्हणता का? अंटारा मेरू अंधरू अंधरू अंटारा. हा म्हणा म्हणा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. बोला बोला पाठीमागं म्हणा. कानोपात्राला देवान मंदिरात जागा दिली. वा वा. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. पुढचं म्हणा. पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. असं जोरात. कसं देव पावल म्हणला तुम्ही? तिघ चौकीत विचार्या मला. बाकी सगळे उगर रग पांघरून घेऊन निवांत ऐकून आहेत. उग असं उग अंगाला धक्का लागणं, आपल्या पोटातलं पाणी हलणं बिचारायच्या. मिळणार माय देव मिळणार. एवढा अट्टहास करून देव मिळणार गेलाय. उग अष्टमल्यान भजन अंगावरून वारं गेल्यानं भजन केल्या मिळणार. प्रेमानं करावं लागते त्याला. अजामेळ बिल्ली तारिली कुंटिनी. आता हे सगळं
तुम्हाला सगळ्यांना चरित्र माहित आहे. श्यामा नावाची वेश्या मंगळवेढ्यामध्ये राहत होती. तिला एक पोरगी जन्माला आली, तिचं नाव आहे कानोपात्रा. एवढी सुंदर होती म्हणे. सुंदरपणाचा एवढा गर्व महाराज कधी देवाच्या दर्शनाला गेली नाही, पण देवाबद्दल मात्र ऐकून होती बरं का. देव फार सुंदर आहे असं तिनं ऐकलेलं होतं फक्त कानोपात्रेने. वयामध्ये आली, कुंवर झाली. गावातला जो राजा होता का नाही मोगलांचा महाराज, त्यानं या कानोपात्रेला पाहिलं म्हणे. आता चर्चा होते ना स्वरूपाची, फार स्वरूपान असलेली कानोपात्रा. तिला वाटायचं आपल्यासारखं सौंदर्यशाली, आपल्यासारखं सौंदर्यवान, आपल्यासारखी रूपवान जगामध्ये दुसरं कोणीच नाही. पण साधू संतांच्या मुखातून तिच्या कानावर पडलं होतं, पंढरपूरचा पांडुरंग तुझ्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे, कितीतरी सुंदर आहे. केवढा सुंदर आहे अरे, जगामध्ये सगळ्यात सुंदर असलेली लक्ष्मी, ज्याच्या सौंदर्य पाहिल्याच्या नंतर वेडी झाली, एवढं सुंदर माझ्या भगवान परमात्म्याचं सौंदर्य आहे असं तिनं ऐकलं होतं. फक्त ऐकलं होतं कानानं. विचार करायला महाराज, हिनं फक्त ऐकून होतं. जवळ असतो मंगळवेढा, जवळच आहे पंढरपुराच्या, पण गेली नव्हती आतापर्यंत गेली नव्हती. पण जेव्हा या राजानं सांगितलं का नाही मुघलानं, त्या कानोपात्रेला आपल्या राजवाड्यात आणा म्हणे नाचण्यासाठी. महाराज, ती श्यामा नावाची जी वेश्या, हिची जी आई होती का नाही, ती वेश्या होती, पण तिनं आपल्या मुलीचं जीवन आपल्यासारखं उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी तिनं लहानपणापासून घेतली होती. तिनं कधी आपल्या धंद्यामध्ये तिला उतरवलं नव्हतं. पण राजाचं जेव्हा नजर पडलं, राजाने हिला आणायला सांगितलं दरबारामध्ये. हिनं आता मात्र हिला वाईट वाटायला लागलं. म्हणजे आतापर्यंत आपण कधी आपल्या जीवनाला कलंक लागून दिलं नाही, कधी डाग लागून दिला नाही, पण आज आपल्या जीवनाला डाग लागणार आहे. राजा काय आपल्याला तसा सोडणार नाही. महाराज, तिनं अंतःकरणातून पांडुरंग परमात्म्याचा धावा चालू केला. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. आपलं जीवन आता वाटोळं होणार आहे. मला अंतःकरणातून हाक मारल्याच्या नंतर देव काहीतरी करतो, हो काहीतरी करतो. वारकऱ्याची दिंडी, आता अगोदर जशी दिंडी चालली होती का नाही, माझे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, मंगळवेढ्यातून जात होते म्हणे पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला. कानोपात्रेनं त्या सगळ्या वारकऱ्यांना म्हणलं, मी येऊ का हो पंढरपूरला, एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. म्हणजे साधू संतांच्या मुखातून ऐकायला, तो फार सुंदर आहे म्हणे, माझ्यापेक्षा सुंदर आहे का तू. मग या साधू संतांना सांगितलं, अगं म्हणे तू काय सुंदर आहे म्हणे, काय सुंदर आहे. अगं त्याचं सौंदर्य. आता मला एक सांगा, तुला एवढं रूप देणारा माझा भगवान परमात्मा, त्यानंच रूप दिलंय ना. अगं म्हणे, तुला जर त्यानं एवढं सुंदर बनवलंय, तर तुला बनवणारा भगवान परमात्मा केवढा सुंदर असला पाहिजे तुझं, तू विचार कर की. विचार कर म्हणल्याच्या नंतर कानोपात्रेला प्रश्न पडला, कधीतरी आपण जाऊन त्याला बघावंच म्हणजे. महाराज आली, आता दरबारामध्ये आली. कशासाठी आली होती? देवाचं रूप पाहण्यासाठी. देव कसा किती सुंदर आहे पाहण्यासाठी आली. बारीमध्ये येऊन भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्यापर्यंत जेव्हा तिनं आली ना, सगळ्या साधू संतांना देवाला सांगितलं, देवा हिला स्वरूपाचं गर्व झाले, थोडस दाखवा म्हणे तुमचं सौंदर्याची झलक थोडीशी हिला कळाली पाहिजे. महाराज, देव साधू संतांचा देव ऐकत असतो. हो, जेव्हा गाभाऱ्यामध्ये हिनं जेव्हा गेली का नाही, महाराज भगवंताच्या सौंदर्याला पाहिलं. काय सुंदर रूप होतं महाराज. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठावरी ठेवूनिया. ते काय सुंदर स्वरूप होतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार रवी शशिकळा लोपुलिया, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. भगवंताचं ते गोड सौंदर्य पाहिल्या देवाचं सौंदर्य कसं आहे. पाहिले या वेद लावी पैसे विचडूनी. तिला वाटायला लागलं, खरंच देवा काय रूपवान आहेस रे म्हणे, काय सुंदर, वा वा. एवढं गोंडस असं रूप पाहिलं. जवळ गेली. साधू संतांच्या मुखातून तिनं अजून एक ऐकलं होतं. देवाचं शरीर फार मुलायम आहे, फार मुलायम आहे. महाराज हिने जवळ गेली आणि चरणाला पाहिलं तिने.
चरणाला पाहिल्याच्या नंतर तिला वाटायला लागलं आपल्यापेक्षा नाजूक देव आहे की, आपल्यापेक्षा नाजूक आहे देव. महाराज तिनं जेव्हा त्या बोट म्हणजे त्या जेव्हा पायाला बोट लावला का नाही, भगवंताच्या पायाला बोट लावला, असं सांगतायत त्या बोट लावलेल्या जागी खड्डा पडला म्हणे. एवढा नाजूक माझा भगवान परमात्मा आहे. तुम्हाला जर माझं खरं वाटत नसेल, तुम्ही थोडस लक्ष देऊन पंढरपूरला गेल्यावर बघा, अजून सुद्धा भगवंताच्या पायाला खड्डा आहे का नाही? कधी पाहिले का तुम्ही देवाचे चरण? महाराज ते नळली जांबवंत राहते तिथं पाहूनच देण्यात की महागून आले की महागून आले आणि पुढे ढकलून दिलं त्याला बघूनच देण्यात. आपल्याला आपण बारीमध्ये जातोय आणि तिथं कसं घामाघूम. महाराज मला तर वाटते 2-2, 3-3 लिटर घाम जात असेल त्या पोलिसांची बिचारायची. त्यांची पण लाखो माग माणसं असतात आहे का नाही? कधी आपल्याला चरण बघायला आणि कधी खड्डा बघायला वेळ आहे, कधी तर निवांत वेळ काढून जा पंढरपूरला. आणि बघा अजून सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याच्या पायाला खड्डा आहे, आणि तो खड्डा म्हणजे कानोपात्र्यानं लावलेलं बोट आहे, त्या बोटाचा पडलेला खड्डा आहे. मिरवी भक्ताचे भूषण. भगवान परमात्मा भक्तांचं ते कोणतेही असू दे चिन्ह भूषण म्हणून मिरवतोय. निंद्य कुळामध्ये जन्माला आलेली कान्होपात्रा भगवंतांना अंगीकार केला आणि कान्होपात्र्याने सांगितलं देवा आता इथून वापस जात नाही म्हणे, मी आता इथून वापस जात नाही. तिथंच प्राण सोडलं महाराज कान्होपात्रीनं. पंढरपूरच्या भगवान परमात्म्याच्या जवळ आपला प्राण सोडला. भगवंतानं तिची प्राण ज्योत आपल्यामध्ये लीन करून घेतली. आणि आज सुद्धा भगवंताचं दर्शन घेण्याच्या अगोदर एका वेश्याच्या पोरीचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतंय. निंद्यतेही तेने वंदे केली. निंद्य असलेली नीच कुळामध्ये वेश्येच्या कुळामध्ये जन्माला आलेली कान्होपात्रा, पण भगवंतानं अंगीकार केला, विषय संपला म्हणे, विषय संपला. पुढे अजून एक दृष्टांत सांगितलाय. ब्रह्महत्या राशी पातके अपार. वाल्या कोळी कुळामध्ये जन्माला आलेला अनंत पाप त्याने केले, अनेक ब्राह्मण मारले. नारदाच्या सांगण्यावरून बायकोला जाऊन विचारलं म्हणे का ग म्हणे मी एवढे जे पाप करतोय त्याच्यामध्ये काहीतरी हिस्सा तू घेशील काय पापाचा? बाईने सांगितलं म्हणे मालक मी तुमची अर्धांगिनी म्हणून तुमच्या घरी आले, मी तुमची अर्धांगिनी म्हणून तुमच्या घरी आले. तुम्ही काय करताय याच्याशी काय मला घेणं देणं नाहीये. तुम्ही पाप करताय का पुण्य करताय, तुम्ही माझं पोट भरावं हे तुमचं कर्तव्य, मी तुमची सेवा करावी हे माझं कर्तव्य. तुमचं पाप मला कसं घेता येईल, कसं घेता येईल? महाराज खटकन डोळे उघडले, पुन्हा नारदाच्या जवळ आला आणि विचारलं नारदजींना म्हणे महाराज काय करू सांगा? काय नाही म्हणे फक्त रामाचं भजन कर. महाराज म्हणता येत नव्हतं म्हणे, राम राम म्हणता येत नव्हतं, कारण जीवनामध्ये यानं एवढं पाप केले होते याला राम राम सुद्धा म्हणता येत नाही. राम राम मुखाला येण्यासाठी पुण्य करावं लागतंय. हो किती पुण्य करावं लागतंय सांगू तुम्हाला. वाल्या कोळ्या जाऊ दे, वाल्या कोळ्या तर त्रेतायुगातला आहे का नाही, प्रभू रामचंद्राच्या काळामधला आहे, असू द्या म्हणे जाऊ दे. किती पुण्य करावं लागतंय. कीर्तनामध्ये येऊन बसून, कीर्तनामध्ये आलेले बरेच वाल्या कोळी कीर्तनात बसून सुद्धा राम राम विठ्ठल विठ्ठल बाहेर येत नाही. ह्याच्यावरून समजून घ्या की पुण्य करावं लागते. विठ्ठल विठ्ठल अनंत पाप केलेला वाल्या कोळी, पण तुकोबाराय सांगतात असा कोळी कुळामध्ये जन्माला आलेला निंद्य कर्म केलेला वाल्या कोळी. वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी. याला सरळ नाव घेता आलं नाही. गोस्वामी तुलसीदासानं सांगितलंय उलटा नाम जपत जग जाना वाल्मिक भये ब्रह्म समाना. तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलेत, तुम्ही किती निंदे काम केलेत, किती वाईट काम केलेत याच्याशी काही घेणं देणं नाही. तुकोबारा सांगतात तू कामने येते भजन प्रमाण, कामने येते भजन प्रमाण, कामने काय थोरपण जाळा देते, काय थोरपण जाळा देते. हजार रविली कारिले गुंतविले, हजार रविली कारिले गुंतविले.
तुम्ही काय करताय, तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलेत, किती नीच कुळात, काय निष्ठीच काम खराब काम केलेत याच्याशी काही घेणं देणं नाही. एकदा भजनाला माणूस लागला रे लागला, मग बाकीचा काय घेणं देणं नाही. आणि सगळ्यात विशेष भजन करत असते वेळेस माणसानं लहानपणा घेऊन भजन करायला शिकलं पाहिजे. लहानपणा घ्या जीवनामध्ये. तुकोबाराय सांगतात मोठेपणा घ्याल तर मी अगोदर सांगितलंय देव तुम्हाला स्वीकारणार नाही, पण लहानपणा जर जीवनामध्ये घ्याल तर मग मात्र भगवान परमात्मा तुमचा नक्की स्वीकार करेल. तुमचा स्वीकार भगवंतानं करावा याच्यासाठी प्रत्येकानं भजन केलं पाहिजे. आणि देवाचं नाव म्हणजे कलियुगातलं सगळ्यात मोठं अमृत आहे. सगळ्यात मोठं अमृत आहे. याच्यापेक्षा मोठं अमृत जगामध्ये दुसरं कोणतंच नाही बरं का. माझ्या पाठीमागं तुम्ही प्रत्येकानं म्हणायचंय भजन. प्रत्येकानं कोणीच असं गप्प राहायचं नाही. प्रत्येकानं, महिला असेल पुरुष असेल, प्रत्येकाने. आणि जर तुम्ही जर म्हणलं नाही ना, आता जर भजन म्हणलं नाही ना, मग कीर्तन असंच चालू राहील. म्हणाला भजन म्हणाला प्रत्येक जण. कलियुगातलं फक्त तुम्हाला जास्त भजन म्हणायची गरज नाही, फक्त जी ना क्या एवढंच म्हणायचं. बाकी सगळं भजन मी म्हणून घेतो, कारण पाकिट मी घेणार आहे ना. बाकी सगळं भजन मी घेतो, मी म्हणतोय, फक्त तुम्ही जी ना क्या एवढंच म्हणा. देवाचं नाव जर आपल्या आयुष्यामध्ये नसेल, माणसानं जर देवाचं नाव घेतलं नाही तर नामस्मरण न करता जगलेले जीवन जगण्यामध्ये काही फायदा नाही, असं त्या गीतामधून सांगितलंय. तुम्ही माझ्या पाठीमागं प्रत्येकानं म्हणा. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय रस पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. मी हरि नाम नाही तो म्हणतो, तुम्ही जीना क्या तेवढं म्हणा. हरि नाम नहीं तो जीना क्या. एक मोठं दगड आणून माझ्या डोसकीत घाला, तुमचं तर समाधान होते. म्हणा माय म्हणा थोडं, एवढं काय अवघड नाही, काय नाही. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय रस पीना क्या. हरि नाम नहीं तो पीना क्या. हरि नाम नहीं तो भूषण से सब अंग सजावे, रसना पर हरि नाम न आवे. देह पड़ी रह जाए यहाँ पर, फिर कुंडल और नगीना क्या. हरि नाम नहीं तो हरि नाम नहीं तो हरि नाम नहीं तो. कळालं ना. हरि नाम नहीं तो हिंदी कळते तुम्हाला सगळ्यांना चांगली. हरि नाम नहीं तो असं. हरि नाम नहीं तो जीवन जगून काय फायदा नाही म्हणे. हरि नामाच्या व्यतिरिक्त केलेलं जीवन, जगलेलं जीवन त्याला साधू संत मनुष्य जीवन म्हणत नाहीत. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. म्हणून प्रत्येकानं नामस्मरण कंठामध्ये धारण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करत आपलंही जीवन निंदनीय असणारं वंदनीय करावं. देवानं आपल्याला स्वीकार करावा, अंगीकार करावा. याच्यासाठी प्रत्येकानं थोडं का होईना भजन करत चला. देवानं तुमच्यावर कृपा करावी एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर सर्व तरुण मंडळींना पुनश्च एकदा विनंती आहे, थोडस व्यसनापासून दूर राहा. कारण मी सांगतच असतो कीर्तन फक्त 2 मिनिटांमध्ये थोडस व्यसनमुक्त होण्याचं, व्यसनमुक्त बनवण्याचं जीवन प्रत्येक तरुणानं केलं पाहिजे. दारू गांजा मत पियो यारो,
सगळ्याला पाठ झाले. अक्कल गुंग हो जाती है, अपने पदर के खर्च के अपने मुंह में मट्टी आती है. आपल्या खिशातला पैसा घालून आपल्या तोंडामध्ये माती घालून घेण्याचे काम कशाला करताय? त्याच्यापेक्षा माणसानं जीवनामधून व्यसन बाजूला काढून थोडस तुम्हाला व्यसनच करायचं असेल, दारू जर प्यायची असेल ना, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये येऊन एकदा आनंद लुटून बघा आमच्या दारूचा. काय आनंद आहे मला. आमचे साधू संतांनीही पिले हो दारू पिले, पण कोणतं? हरिनामाची दारू पिली, हरिनामाची. कधीतरी तुम्ही इकडे या आणि आमचं दारू राम नाम रस पिले पिले रे मनवा, राम नाम रस पिले रे मनवा. कधीतरी या, आमची बी दारू पिऊन बघा, नामस्मरण करून बघा. महाराज एकदा याचा आनंदाचा हे जे आनंद कळायला लागलं ना, सुख कळायला लागलं ना तुम्हाला, मग तुम्ही ते दारूचं नाव सुद्धा घेणार नाही हो. एवढा आनंद याच्यामध्ये. तुम्हाला याच्यातला आनंद माहित नाही म्हणून तिकडचं बरं वाटतं. महाराज एका बायकोनं दारू पिणाऱ्याला सांगितलं, म्हणले दारू पिऊ नका हो, वाईट राहते हो, दारू पिऊ नका हो, वाईट राहते हो. 1 बार सांगितलं, 2 बार सांगितलं, 3 बार सांगितलं, 4 बार सांगितलं. यानं काय ऐकलं नाही. 4 महिने सांगत राहिली, पण यानं काय ऐकलं नाही. एक दिवशी यानं झाकणभर तिलाच पाजिलं, बायकोलाच पाजिलं. ते दारू ते तोंडामध्ये टाकल्या एवढं कडू म्हणाल, ती कडू राहते म्हणकी. मला काय माहित नाही म्हणून विचारलं तुम्हाला. जे घेते ते कडू राहते ना, आपल्याला काय माहित कडू राहते ना. जसं काय तुम्ही कोणीच घेना, म्हणजे या गावातच कोणी घेना असं वाटायला लागले मला. म्हणतेच बाबा कडू राहते म्हण. मला बी माहित नाही अजून, मी काय अनुभव आले अंगा नवये हे नव, कारण अजून आपण त्याला काही स्पर्श केला नाही. ते कडू राहते म्हण. तिने ते तोंडामध्ये घातल्या काय असं केल्याच्या नंतर हिनं म्हणते, माय एवढी कडू आहे, कसं पित असेल तुम्ही? यानं म्हणलं, मग तू काय लई आम्हाला काय आनंद वाटत असेल का म्हणला पित? ते दुःख कसं पचवायला लागलो आम्हालाच माहित आहे म्हणला यानं. अरे मग तुला एवढं भोग कोण म्हणाले, दुःख सांग ना, सोडून दे ना. महाराज लई आगावर होते बरं दारू पिणारे. यांना कमी समजू नका तुम्ही. एकटं दारू पिलं नाही. 1-1:30 वाजता घरी आलं, रात्री 1:30 वाजता घरी आलं, दरवाजा वाजवला बाहेरून, टाक टाक, दरवाजा काढ म्हणल्याच्या नंतर बायकोनं मधून आवाज दिला, काढणा म्हणजे दरवाजा. तुमचं रोजच किरकिर होऊन गेलं, हे काढणार दरवाजा आज. काढणा म्हणल्याच्या नंतर यानं सांगितलं, हे बघ दरवाजा काढ नाही तर हिरी जाऊन पडतो बघ म्हणला. आड होती तिथं, अंगणामध्येच आड होती, हिरीत जाऊन पडून जीवच देतो म्हणला आज दरवाजा काढण्या गेल्यावर. थंडी होती, असेच दिवस होते थंडीची, थंडी वाजायला लागली होती. यानं म्हणला, हे बघ काढतोस का बाहेर जाऊन दरवाजा? तुम्ही जाऊन हिरीत पडलं तर मी दरवाजा का काढणार म्हणल्याच्या नंतर हे होतं की नाही, मोठं दगड उचललं आणि हिरीमध्ये नेऊन दन, जसं दणकन टाकलं, येऊन तर भीतीच्या आडवं लपून बसलं. बायकोला वाटलं, माय खरंच उडी मारले काही. बाहेर आली हिनं, पळत ते दरवाजा पटकन काढला, बाहेर येऊन बघली, ते मग वाकून बघायला लागली. असं हे गेलं मधी, भीतीच्या आडवं होतं का नाही, मधी गेलं. हे मधी गेलं आणि मधून दरवाजा लावून टाकला. बायको आली तिथं, अहो दरवाजा काढा हो, थंडी वाजत आली हो. अहो दरवाजा काढणा म्हणला मी, तू काढली नाहीस मला, मी बी काढला म्हणला तुला. अहो काढा हो, पाया पडतो. काढणा म्हणला नाही काय? मी बघा आता गाव जमा करतो म्हणले, आरडा ओरड करू कर म्हणला तू जमा. मी बी विचारतो म्हणला, एवढ्या रात्री कुठे गेली होती हिनं म्हणून. असले आगावर ते दारू पिणाऱ्याला का तुम्ही कमी समजू नका. महाराज टॅलेंट, यांचं टॅलेंट इकडे वापरत नाहीत म्हणून बरं. हे असलं सांगले की बरं वाटतं. पण दारू पिणाऱ्याला सांगतोय बघा, ऐका, आपलं बरबाद जीवन करून घेऊ नका हो, काय मजा नसते त्याच्यामध्ये. तुम्हाला जर प्यायचीच असेल तर आमची दारू प्या, आमच्या भजनामध्ये सामील व्हा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळी घाला, आहे का नाही? सर्व महिला मंडळींना एक विनंती आहे, ज्यांचा मालक दारू पित असेल, समजा इथं कोणाचा पिना पित असेल, समजा जर पित असेल तर तुम्हाला मंत्र सांगू का मी? तुम्ही किती बी इंजेक्शन द्या आणि किती बी काही बी द्या, ते सोडणार महाराज. इंजेक्शन दिल्यावर दारू सोडते, चुकीची कल्पना आहे. जर इंजेक्शन दिल्यावर जर दारू सोडत असती तर बाई रात्री अर्ध्या रात्री इंजेक्शन नेऊन
इंजेक्शन ह्याच्यानं त्याच्यानं काय फरक पडत नाही. दारू सोडत नाही दारू पिणारा माणूस. तुम्हाला दारू तुमचा मालक सोडावा असं जर तुम्हाला वाटत असेल, मी मंत्र देतो, ऐकत आहो का? तुमच्या फायद्याचा आहे का? संपू कीर्तन सांगू? कोणाकोणाचा पिते हात वर करणार का? घरी गेल्यावर लई मारती. हा लई हात वर करणारी होतीस. हा लई मारते. हा कोणी हात वर करणार का? तुम्हाला सांगूनच जातो बघा. ऐका, तुमच्या फायद्याचा आहे म्हणून मंत्र सांगतो. ऐका, हे मंत्र फक्त तुम्ही 2 महिने वापरा महाराज. फक्त 2 महिने वापरत त्यानं जर दारू सोडली नाही ना, मग मी कीर्तन करणं बंद करीन. फक्त एक काम करा, सकाळी उठलं तुम्ही काम करताय बरोबर, सकाळी झालं, आंघोळ वगैरे झाली, सडा सारवण वगैरे सगळं झालं आणि तुम्ही स्वयंपाक बनवता बरोबर. स्वयंपाक बनवायला किती वेळ लागते माय तुम्ही सांगा बरं पटकन. आपल्याला वेळ व्हायला लागले किती वेळ लागते? 1 घंटा लागते ना. 1 घंटा पीठ तुंबायला लागलं, पीठ चुरायला चालू केलं, आपण एक मंत्र जपायचा. कोणता? वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मंत्र सांगितलाय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. सकाळी 1 घंटा तुम्ही पूर्ण स्वयंपाक बनेपर्यंत 1 घंटा सारखं रामकृष्ण हरी म्हणा, प्रेमानं म्हणा. सकाळी 1 घंटा, संध्याकाळी 1 घंटा. 1 घंटा जर तुम्ही नामस्मरण केलं ना, 5000 नामस्मरण होते ते 1 तासात. किती? 5 ते 5,500 नामस्मरण रामकृष्ण हरी होत असते. 5000 सकाळचे, 5000 संध्याकाळचे. किती झाले? 10,000. 10,000 मंत्राचं पुण्य जेव्हा अन्नामध्ये घुसल ना, ते अन्न राहत नाही, ते अन्न प्रसाद होईल. आणि ते प्रसाद, ते जर अन्न जर तुमच्या दारू पिणाऱ्या पोरांना असू दे, नवऱ्यांना असू दे, ते जर अन्न खाल्लं ना महाराज, त्याच्यामध्ये कसं परिवर्तन होत नाही बघू आपण. जर त्यानं ते अन्नस्मरण म्हणजे नामस्मरण करून तयार केलेलं अन्न, जैसे खाया अन्न तैसे होय मन, त्याच्या मनामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये पालट होऊन त्यानं जर 2 महिन्यात दारू नाही सोडली ना, कीर्तन करणं बंद करेल मी. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, जोरात. म्हणून तुमचा जर मालक जर, तुम्ही बी लई विचित्र महाराज, लई विचित्र. पोराला शिवा दे, सासूला शिवा दे, म्हशीवर घालून सासूला शिवा देतात बरेच बाया. लय आगावरच आहे का नाही? लई स्मॅश लावणी करला म्हैस. म्हणजे बोलायचं इकडंच आहे, इकडंच आहे. तसं शिव्या देत तुम्ही तयार करता स्वयंपाक, तर तेच खाते. घरी आल्यावर देत तडी पोच मागुडी, चलू द्या, फायटिंगच. मग रोजच्या रोज फायटिंग. म्हणून तुम्ही बी चांगलं अन्न नामस्मरण करून, तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून प्रेमानं जर भजन केलं ना, ते जर नामस्मरणाचं पुण्य अन्नामध्ये गेलं, तुमचा मालक दारू सोडेल. 100% नाही, 101% मी खात्री देतो. 100% जर नाही सोडला तर कीर्तन करणं बंद करणं मी अगोदरच सांगितलंय. तुमच्यासाठी झालं आता. सर्व तरुण मंडळीसाठी आणखी एक सांगतोय, आई वडिलांची सेवा करा. त्यांच्यासारखं दैवत दुसरं कोणी नाही, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, तुझं मिळेल बायको पोर, बरोबर ना? सगळं काही मिळते पण मायबाप मिळणार नाहीत. म्हणून त्या गीतामधून सांगितले, बाबांनो एक काम करा, मायबापाला विसरू नका, मायबापाची सेवा करा. गळ्यामध्ये मायबापाचा जीवन, त्यांना त्रास तरी देऊ नका कमीत कमी. महाराज बरेच लोक बऱ्याच बापाला एवढा पोरायचा वैताग आलाय का नाही, एवढे त्रास द्यायला लागले. भरपूर आता आपल्याला भरपूर अशी गिराईक आमच्याकडे येत असते. आपल्याला वेळ संपलाय, झालं. एकच मिनिटामध्ये कीर्तन सेवा संपवतोय. तुम्ही सगळेजण आलात, कीर्तन श्रवणासाठी आलात. सर्व तरुण माझ्या बांधवांना भगिनींना विनंती आहे, तुम्हीही थोडस व्यवस्थित राहत चला. का म्हणजे सध्याचा काळ कलियुगाचा आहे. कलियुगाचं वातावरण फार बिघडले, त्याच्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची काळजी स्वतः सांभाळा. सर्व तरुण मंडळींना, सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, रक्षाबंधन येत आहे ना, रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाच्या इथं मनगटावर राखी बांधते, बरोबर ना? राखी बांधताना प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाला सांगायचं, भावा म्हणे आता तू मला ओवाळणी टाकायची गरज नाही, माझी एकच ओवाळणी आहे. माय तुम्ही सांगतो ऐका, तुमच्या भावाला, प्रत्येक भावाला विनंती करा, प्रत्येक भावाला, दादा
एक काम कर, माझी ओवाळणी तुम्हाला 1 रुपये देण्याची गरज नाही आजपासून. फक्त आणि फक्त मला तुझी ओवाळणी कोणती सांगू, आजपासून नजरेसमोर दिसणारी प्रत्येक तरुणी माझ्यासारखी बघ म्हणजे काम संपलं म्हणे. प्रत्येक तरुणीमध्ये माझी बहीण आईसारखं बहिणीसारखं बघ, माझी हीच ओवाळणी आहे. प्रत्येक बहिणीनं भावाकडे एवढीच ओवाळणी मागून घ्या गडे. आणि जर असं जर झालं ना, परिवर्तन होण्यासाठी वेळ लागत नाही महाराज. परिवर्तन आणि एवढं हे परिवर्तनाचं हे एकच साधन राहिले. बाकी तर तुम्हाला वाईट गोष्टी प्रत्येकाच्या घरामध्ये जाईल, प्रत्येकाच्या खिशामध्ये जाईल. त्याच्यामुळं आणि हे होण्यासाठी सांगू, सगळ्यात अगोदर सगळ्यात मेन म्हणजे आपल्या गळ्यामध्ये माणसानं तुळशीची माळ घातली पाहिजे. तुम्ही कितीही मोठं सोन्याची अशी लॉकेट घालावं, तुम्ही जर गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट घालाल तर तुमच्यावर नजर चोराची राहील. लक्ष देऊन ऐका. तुम्ही गळ्यामध्ये जर सोन्याचं लॉकेट घातलं तुमच्यावर नजर चोराची राहील. आणि तुम्ही जर गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली तुमच्यावर नजर माझ्या भगवान परमात्म्याची राहील. माझ्या भगवंताची नजर तुमच्यावर राहावी, त्याच्यासाठी प्रत्येकानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावं, पवित्र अशी पंढरीची वारी करावं. एवढे सगळ्यांना सांगणं आहे. आजच्या कीर्तनातून शेवटचं एक भजन आहे, तेवढं सगळ्यांनी प्रेमानं करावं. तुकाराम तुकाराम तुकाराम
भविष्य व्हावे तया कुळा आणि या सगळा हरीच्या दासा कल्पनेची बाला मुनिगळी संत मंडळी अंकाराचा लाव राजसा माझ्या विष्णूचा स्वाई भाविकासी नाम घेतले आसावे कल्याणच्या मुक्तीनाम पांडुरंगा मागणी तिजपती आहे ईश्वरी पाय पांडुरंगा या संता श्रीची मजदे आणि तुझे काय काय आता उलात होई मजदे पावी संताचे